आज आपण बघणार आहोत, नवऱ्याने जर सुख मागितले तर बायकोने कधीही नकार देऊ नये. मित्रांनो, सुखी वैवाहिक जीवन जगण्यासाठी पती पत्नी दोघे आनंदी राहणे खूप महत्त्वाचे आहे. यासाठी त्यांच्यामध्ये नियमितपणे सुख भोगणे गरजेचं आहे. जर नवरा दुःखी राहिला तर पत्नी आपोआप दुःखी होते. त्याचवेळी जर नवरा आनंदी असेल तर पत्नीच्या चेहऱ्यावर नेहमी हास्य असते. पत्नी दुःखी किंवा आनंदी असते तेव्हा नवऱ्यालाही असेच होते. म्हणून जोडप्यांना जर आनंदी राहायचं असेल तर एकमेकाकडून सुख भोगायलाच हवे. जर पतीने पत्नीकडे याची मागणी केली तर पत्नीने कधीही नकार देऊ नये, कारण असे केल्याने पत्नीचेच नुकसान होऊ शकते. तर मित्रांनो, तसे पाहिले तर दोघांच्या आनंदाचे किंवा दुःखाचे कारण एकमेकांशी जोडलेले आहेत. म्हणून मित्रांनो, पती आणि पत्नी दोघेही खुश असणे खूप गरजेचं आहे. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का पतीला खुश ठेवण्याचे काम हे त्याच्या पत्नीकडेच असते. कारण तिलाच आपल्या नवऱ्याचा मूड कसा बदलायचा हे अगदी चांगल्या पद्धतीने माहीत असते. म्हणून प्रत्येक पत्नीने आपल्या पतीला काय हवं आहे हे लगेच ओळखायला पाहिजे. आणि हे कार्य जर पत्नीने आपल्या पतीसोबत केले तर त्यालाही खूप आनंद मिळतो. यामुळे दोघे खूप खुश राहतात. जेव्हा पत्नी दुःखी असते तेव्हा तिची काळजी घेणे आणि तिचे दुःख संपवणे हे पतीचे कर्तव्य असते. पण दुसरीकडे जेव्हा पती नाराज असतो तेव्हा पत्नीला पतीचा त्रास कमी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करायचा अधिकार असतो. अशा परिस्थितीत जर दुःखी नवऱ्याने आपल्या पत्नीकडून आनंदी राहण्यासाठी काही मागितले असेल तर पत्नीला ही गोष्ट नवऱ्याला देणे हे तिचे कर्तव्य बनते आणि त्यामध्ये लज्जित होऊ नये. आचार्य चाणक्य यांनीही याबाबत आपले मत मांडले आहे. आचार्य चाणक्य हे त्यांच्या काळातील एक महान विद्वान होते. त्यांनी आपल्या शहाणपणा आणि अनुभवाच्या जोरावर चाणक्य नीती लिहिली आहे. या पॉलिसीमध्ये लाईफ मॅनेजमेंट टिप्स देण्यात आले आहेत. आजच्या काळातही या टिप्स खूप प्रभावी आहेत. जर त्याचा अवलंब केला तर ती व्यक्ती खूप आनंदी राहते. पती पत्नीशी संबंधित चाणक्य धोरणाविषयी एक मनोरंजक अशी गोष्ट आहे. आचार्य चाणक्य म्हणतात की सुखी वैवाहिक जीवनासाठी पती पत्नीमध्ये प्रेम असणे खूप महत्त्वाचे आहे. जर त्यांच्यात कोणतेही प्रेम नसेल तर त्यांचे कुटुंब कोरडे पानासारखा पडेल. जिथे पती पत्नीमध्ये प्रेम असते त्यांची खोली स्वर्गाप्रमाणे बनते. जर नवरा दुःखी असेल आणि त्याला प्रेम हवे असेल तर याचा अर्थ असा नाही की पत्नीने दूर जावे. त्याऐवजी तिने आपल्या पतीला काय हवे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जेव्हा घरात आनंद मिळत नाही तेव्हा पुरुष त्याच्या शोधात बाहेर पडतात आणि बाहेरील बाईशी संबंध ठेवतो. नक्कीच कोणतीही पत्नी अशी परिस्थिती आणू इच्छित नाही. म्हणूनच हे महत्त्वाचे आहे की आपण आपल्या पतीला आवश्यक असे प्रेम देणे आवश्यक आहे. आपले प्रेम मिळवणे पतीचा हक्क आहे. जेव्हा आपल्याकडून प्रेमाची मागणी केली जाते तेव्हा पत्नीने नकार देऊ नये. त्याच्यावर प्रेम करण्यास लाज वाटून घेऊ नये. तिने तिच्या पतीचे प्रत्येक प्रेम इच्छा पूर्ण केली पाहिजे. जर आपण आपल्या पतीला आनंदित ठेवत असाल तर दुःख आपल्या घरात कधीही ठोठावणार नाही. या प्रेमामुळे पती पत्नींमधील भांडणेही संपतात. प्रेम दोघांचे नाते अधिक मजबूत करते. यामुळे पती पत्नींमधील नाते अधिक दृढ होतात. हळूहळू त्यांचे घर आनंदाने भरेल. म्हणूनच पुढच्या वेळी नवऱ्याला तुमच्याकडून प्रेम पाहिजे असेल तर निराश होऊन देऊ नका. त्याला पूर्ण तृप्त करा. यामुळे दोघांनाही आनंदी जीवन जगता येईल.